सदाभाऊ सगळे तुम्ही जॅकेट घालून बसतात. सदाभाऊ तुम्ही भाषा शेतकऱ्यांची बोलताय, शेतकरी नेत्याची बोलताय, पण आता तुम्ही सरकारमध्ये आहात. आता तुम्ही खरं तर हे प्रश्न सरकारला विचारले पाहिजे, त्याच्यावर उत्तरं दिली पाहिजेत. हे प्रश्न तर सगळेच जण मांडतायत, उत्तरं कोण देणार? आता तुमच्याकडनं उत्तरांची अपेक्षा आहे. काय काय आमच्याकडनं अपेक्षा करायचे? कोण ऐकतं आमचं? बर. नाही कोण ऐकत. मी स्पष्ट सांगतो. हा कुणाला वेळ आहे आमच्याकडे बघायला? पणन खात्याच्या मंत्र्याला कुठे वेळ आहे मार्केट कमिट्या सोडून आमच्याकडे बघायला, शेतकऱ्यांच्या कांदावाल्याकडे बघायला? अहो एवढ्या मोठ्या पक्षाचे एवढे मोठे आमदार तुम्ही, आणि तुम्ही म्हणताय तुमचं नाही ऐकत, तर ते ऐकणार कुणाचं? शेतकऱ्यांचं. स्पष्ट मी जाहीर कबील देतो. आम्ही हताश झालोय तुम्हाला सांगतो हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. कुणालाही वेळ नाही बोलायला. अहो तुमच्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी तुम्हाला विधान परिषदेपर्यंत पाठवलं आणि तुम्ही म्हणताय हताश झालो. झालं बाबा काय असं आहे, मातीतनं जर नेतृत्व आम्ही तयार झालो, हा पण मातीवर सरकार निवडून येत असतील पडत असतील तरी मी ऐकलं असतं. आज सगळं वर्चस्व इंडियावाल्यांचं आहे. भारतात कष्ट करणाऱ्याचं कुठं वर्चस्व आहे? कोणाचंही वर्चस्व आहे? इंडिया हा फुकट खाणाऱ्यांचं वर्चस्व आहे. इंडियाचं वर्चस्व आहे. हा भारताचं वर्चस्व राहिलं नाही. मातीतल्या माणसाचं कुणालाही धाक वाटत नाही. आता बरं, हे इंडिया जातीचा राजकीय धाक नाहीये ना? वाटतो. हे इंडिया राजकीय नाही ना, सामाजिकच आहे ना? नाही, आता कसं आहे ताई, जातीचा धाक वाटतो सगळ्या राज्यकर्त्यांना, मातीचा कुणालाही धाक वाटत नाही. अहो पण त्यांना तुम्ही जर माहिती आता आहे ही अशी हताश भाषा करायला लागलात सदाभाऊ, तर उत्तर शेतकऱ्यांनी विचारायची कुणाला? काय करणार आता? काय करणार म्हणजे आम्ही आता ताई, मी खरोखर स्पेशल सांगतो की आम्ही हताश झालोय. सदाभाऊ तुम्ही मुख्यमंत्र्यांना का नाही भेटत? याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या अरे का बाबा, नाही? सगळ्यांना सांगितलं. हा त्याला आता आपण बी जबाबदार आहे. शेतकरी द्या ना, तुम्ही या ना निवडून वर. कोण शेतकऱ्याची पोरं उभा राहिली तर मतं देतोय? शेतकऱ्यांनीच तर मतं दिली आणि तुमचं सरकार अरे आलं. कोण ऐकतंय मग? अहो आपली संख्या सदाभाऊ, किती आहे आता वर? ते शेतकरी निवडणुका लढत राहतील का ते शेतात कांदा पिकवतील? अरे नाही बाबा, शेवटी धोरण बदलायला जातीवर लोक एक होतात ताई. हा. जातीवर लाखोचं मेळावं निघतात. मातीवर कुठं कोण एक होतंय आता? अहो पण सदाभाऊ, त्याच सरकारमध्ये तुम्ही आमदार म्हणून तर बसताय. आहे आता आमदार म्हणून जेवढं मांडता येईल तेवढं आम्ही मांडतोय. जसं तुम्ही मांडताय तसं आम्ही मांडतोय. कोण ऐकून घेतोय आमचं?